गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर इकडे वाजले सकाळचे 5:45 आणि आता मी किचनमध्ये आली आहे. तर आजच्या टिफिनची तयारी करते. तर तुम्हाला थोडक्यात सांगते, राजला आज टिफिनला आपण की नाही बटाटा आणि दुधीचा पराठा दिलेला आहे, त्यासोबत शेंगदाणा खोबऱ्याची चटणी. सो चला, आज की नाही असा एक किस्सा घडलेला आहे की आमच्या बाल्कनीतनं कबूतर येऊन बसलं होतं. कारण सकाळपासून खूप असा मुसळधार पाऊस चाललेला होता आणि कबूतर पूर्णपणे भिजलेलं होतं. त्याला अजिबात उडण्याचा असा त्याच्यामध्ये क्षीण राहिलेला नव्हता. तर मला वाटतं की हे म्हणजे काय जातं की काय म्हटलं, पण ते बऱ्याच वेळ बाल्कनीत बसलं, अधूनमधून अंग झटकत होतं आणि पाणी सगळं त्याचं 10-15 मिनटं त्याने गळून जाऊ दिलं आणि त्यानंतर मग त्याने पुन्हा आकाशात झेप घेतली आणि पुन्हा त्याला उडण्याचं बळ मिळालं. तर कसं असतं ना की मला असं वाटतं ना की आपल्या आयुष्याचंही तसंच असतं. आपण थोडासा पॉज घेतला ना तर पुन्हा जोमाने आपण भरारी घेण्यासाठी तयार होतो. असं हे छोट्याशा किस्स्यातनं मला तरी वाटलं असं. तर बघा, या ठिकाणी ते बसलेलं आहे आणि खूप वेळ बसलं होतं. तर थोड्या छोट्या गोष्टींमधनं काहीतरी गोष्टी आपल्याला चांगली शिकायला मिळते. चला, तुम्ही इथपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून जा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.